हे एक अतिशय क्रूर बॉसचं जग आहे. इथे फक्त एकच नियम चालतो, पूर्ण निष्ठा. हा ऑफिसमधला खेळ खूप भयानक आणि विषारी आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट, इथून बाहेर पडण्याचा रस्ताच नाहीये. रोजचा दिवस म्हणजे फक्त टिकून राहण्याची एक मोठी लढाई आहे. हे जे वरच्या स्तरावरचे लोक आहेत ते अख्ख्या टीमला कसं कंट्रोल करतात? सत्य हे आहे की बऱ्याच जणांना आपण एका खोट्या जगात अडकलोय हे समजतच नाही. हे जग फक्त आणि फक्त मनावर ताबा मिळवण्यासाठी बनवलंय. पडद्यामागे काय चाललंय याचं कोणालाच थांगपत्ता लागत नाही. सर्वजण फक्त बाहुल्यांसारखे नाचत राहतात. या सगळ्यामागे एक खूप मोठं रहस्य आहे. नियम 27 हा अतिशय गुप्त आणि काळा नियम आहे. याचा वापर करून एक असा गट तयार केला जातो जो आंधळेपणाने फक्त बॉसच्या मागे धावतो. प्रश्न विचारण्याची कुणाचीच हिंमत नसते. हे एक अतिशय भयंकर सत्य आहे. माणसांना कशावर तरी विश्वास ठेवायचाच असतो. एका खोट्या आणि हुशार नेत्याला हे अचूक माहीत असतं. सामान्य माणसाला नेहमी फक्त आशेचा एक किरण हवा असतो. आणि बरोबर याच कमकुवतपणाचा फायदा घेऊन खरा सापळा रचला जातो. या धोकादायक सापळ्यातून जिवंत राहायचं असेल तर एक खास विचारसरणी हवी. हे एक भयंकर सत्य आहे जे फक्त 1% बुक क्लबच्या उच्चभ्रू समाजानेच डिकोड केलं आहे. या जगात टिकून राहायचं असेल तर ही गुप्त मानसिकता असणं अत्यंत गरजेचं आहे. एक असा गट तयार करण्यासाठी हे लोक 5 अतिशय साधे नियम वापरतात. असा गट जो कधीच बंड करत नाही, फक्त आज्ञा पाळतो. आता हे 5 नियम नेमके कोणते आहेत, चला पटापट पाहूया. पहिली पायरी, अस्पष्ट शब्द. इथे खूप मोठी आणि भारी आश्वासने दिली जातात, पण खरी माहिती ती एकदम लपून ठेवली जाते. मोठ्या आणि कठीण प्रश्नांवर अतिशय सोपी उत्तरे दिली जातात. याचा उद्देश एकच असतो, लोकांचा विचार करण्याचा वेग कमी करणे आणि त्यांना खोट्या स्वप्नांमध्ये गुंतवून ठेवणे. दुसरी पायरी, भावनांवर भर देणे. चकचकीत प्रेझेंटेशन्स, छान वातावरण आणि मोठे इव्हेंट्स या सगळ्याचा वापर करून खरंच सत्य लपवलं जातं. जेव्हा लोक या चमकणाऱ्या गोष्टीमध्ये हरवून जातात तेव्हा ते खोटेपणा बघायला विसरतात. मेंदू काम करणंच थांबवतो. आता तिसरी पायरी, अतिशय पवित्र असल्याचं नाटक करणं. इथे क्रूर बॉस ऑफिसला एखाद्या धार्मिक जागेसारखं बनवतो. फक्त आंधळ्या विश्वासाची मागणी केली जाते. कर्मचाऱ्यांना भारी वाटणाऱ्या खोट्या पदव्या मिळतात. अतिशय कडक नियम लादले जातात. बॉस स्वतः एखाद्या देवदूतासारखा वागतो आणि सर्वांकडून मोठ्या त्यागाची अपेक्षा करतो. चौथी पायरी, पैशांचं रहस्य. बॉस नेहमी असं दाखवतो की त्याच्या या जादुई गायडन्समुळे तो खूप यशस्वी झाला आहे. पण खरं काय असतं, त्याने फक्त इतरांच्या कष्टाचा पैसा स्वतःकडे वळवलेला असतो. हे यश पूर्णपणे खोटं असतं, पण ते अगदी खऱ्यासारखं दाखवलं जातं. पाचवी आणि शेवटची पायरी, आपण विरुद्ध ते. ऑफिसच्या बाहेरच्या जगाबद्दल सतत राग आणि भीती निर्माण केली जाते. आपण एक टीम आहोत आणि बाहेरचा शत्रू आपल्याला संपवायला आलाय अशी भीती घातली जाते. या काल्पनिक शत्रूची भीती दाखवून आतमधल्या घाबरलेल्या लोकांना एकत्र बांधून ठेवलं जातं. इथे बॉस एका भल्या मोठ्या चुंबकासारखं काम करतो. ही एक अदृश्य शक्ती असते जी कमकुवत आणि घाबरलेल्या लोकांना स्वतःकडे खेचते, त्यांना एका घट्ट गराळ्यात अडकवते. या आकर्षणातून सुटणं खरंच खूप कठीण आहे. पण थांबा, या सगळ्या खेळात त्या नेत्यासाठीही एक खूप मोठा आणि जीवघेणा धोका असतो. विचार करा, जर हा अंध भक्तगण अचानक जागा झाला आणि त्यांना हे सगळं सत्य समजलं तर काय होईल? जेव्हा हा मुखवटा गळून पडतो तेव्हा तोच शांत गट एका भयानक जमावात बदलतो. त्यांचा राग अनावर होतो आणि ते त्या खोट्या नेत्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. हा स्फोट अतिशय वेगाने होतो. म्हणूनच स्वतःला वाचवण्यासाठी बॉसला सतत डोळ्यात तेल घालून राहावं लागतं. ते ऑफिसमध्ये गुप्तहेर ठेवतात, स्वतःच्या हालचाली अतिशय वेगाने करतात. जे लोक शंका घेतात त्यांना एका करून वेगळं केलं जातं. हा खेळ सतत चालू ठेवावा लागतो. आता ऑफिसमध्ये बॉसच्या खुर्चीवर बसलेल्या त्या व्यक्तीकडे बारकाईने बघण्याची वेळ आली आहे. हे सगळे नियम रोज आजूबाजूला गुपचूप पाळले जात आहेत का? हे सर्व ऐकल्यावर एक भयंकर शंका मनात येते. कोणी स्वतःला न समजताच अशा एखाद्या धोकादायक जाळ्यात आधीच अडकले आहे का?